भारतीय जनता पार्टी राज्य सहित देश भर में संगठन पर्व मना रही है। इसी क्रम में मंगलवार को राजधानी नागपुर में भाजपा विदर्भ स्तरीय कार्यकर्ता कार्यशाला का आयोजन किया। पार्टी के प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान की अगुवाई में हुई कार्यशाला में भाजपा के सभी नवनियुक्त जिला और मंडल अध्यक्ष शामिल हुए। इस दौरान चौहान ने कार्यकर्ताओं को संबोधित किया और केंद्र सहित राज्य सरकार की योजनाओं को जनता तक पहुंचाने का आह्वान किया। शहर के साउथ अंबाझरी रोड पर स्थित मूल्य सभागृह में कार्यशाला का आयोजन किया गया। नमस्कार। आज आपणा सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, आम्ही सर्व केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश एक संघटनात्मक पर्व हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे। त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सर्वजण पोहोचलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 80 संघटनात्मक जिल्ह्यांची नेमणुका झालेल्या आहेत। 1224 वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुकानिहाय अशा मंडळांचं गठन हे सुद्धा झालेलं आहे। संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून सर्व विभागनिहाय संघटनात्मक बैठका घेण्याच्या संदर्भातला निर्णय हा पार्टीने घेतला। काल पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात केली आणि आज पूर्व आणि पश्चिम विदर्भ या विदर्भातील असणारे 19 संघटनात्मक जिल्हे आणि 309 मंडळाचे असणारे आजी माजी असे सर्व पदाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी सगळ्यांशी आज बैठक झाली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 11 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करताना पूर्ण झाली आहेत। आपण पाहतच असाल आणि आपल्याला याची कल्पना आहे, देशाची अर्थव्यवस्था ही त्यावेळच्या काळामध्ये 2014ला ज्या पद्धतीने पिछाडीवरती होती, आज ती 4थ्या स्थानावरती पोहोचली आणि लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचणार आहे। वसुदैव कुटुंबम या पद्धतीने पूर्ण जगामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व जगामध्ये भारताची भूमिका, आपली भूमिका हे मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने या 11 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम या सरकारच्या माध्यमातून, केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालं आहे, त्याला संकल्प ते सिद्धी या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये त्या चौपालापर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून प्रत्येक मंडळांमध्ये वेगवेगळ्या NGOजच्या माध्यमातून प्रत्येक काम सिंगल लाईनमध्ये लोकांपर्यंत पोचवा। उदाहरणार्थ आर्थिकदृष्ट्या
देश कसा सक्षम झाला आहे, 4थ्या स्थानावरती पोहोचला आहे, लवकरच तो 3ऱ्या स्थानावरती पोहोचणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांचं जाळं हे कसं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे, त्याची लांबी किती होती आणि किती वाढली आहे. रेल्वेबद्दलही त्याच पद्धतीने काम कसं पुढे गेलं आहे. शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत, वाहतुकीची कोंडी संपली पाहिजे. यासाठी रिंग रोड्स असतील किंवा मेट्रोचं जाळं कसं पसरलं आहे, किती पसरलं आहे, अशा किंवा कृषी क्षेत्रामध्ये केली गेलेली कामगिरी असेल,